राहिले सुले कोणी येतात, थांबा 2-4 मिनटं. थांबले काही हरकत नाही ना. मग म्हणतात मला बोलावलं नाही, माई वाटच पाहिली नाही, तुमचं तुम्हीच केलं. थांबा जराशे 5 मिनटं. असं काही नाही सरपंच साहेब, सर्व समजदार आहे. आपले जे काही यायचे ते आले ना, करा मग सुरू. बरं करू मग सुरू. नाही म्हटलं मंडळी, आपण शिवजयंतीच्या वेळी रक्तदान शिबिर घेतलं होतं. मग भीम जयंतीले कसं काय करायचं म्हटलं. काही सुचते का सांगा कोणी. सुधाकर तू सांगणार आहे काय करायचं? हे पहा, दरवर्षीप्रमाणे आपलं कसं मिरवणूक काढणं आहेच, पण आपल्याला संध्याकाळचे जेवण ठेवण करायचे आहेच. आणि शिवजयंतीले जसं रक्तदान शिबिर ठेवलं होतं, तसं भीम जयंतीले नेत्र तपासणी शिबिर ठेवू. बाकी तुम्ही सांगा काय वाटते ते. अरे हे तर करायचं आहे म्हटलं, नवीन सांगा काही अलग सलग. म्हणजे कसं नाव झालं पाहिजे जरा कोणत्याही गोष्टीचं, अन वाटलंही पाहिजे बाबासाहेबाची विचारधारा थोडी समाजात पेरल्यासारखी आहे ना. असं आहे का असं काही? तुझ्या काय विचार आहे म्हटलं बंडू? बोल ना जरा, तू बी बोल ना, काय विचार आहे? हे पहा मंडळी, बाबासाहेबाचं म्हणणं काय होतं, बाबासाहेबांना जोर कशावर दिला होता म्हटलं माहिती आहे काय? सांगा तुम्ही. मी सांगू का बंडू दादा, मी सांगू का? सांग सांग, माहीत असेल तर काय सांगायला हरकत आहे. सांग 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 वैभव. बाबासाहेब काय म्हणत माहित आहे? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे म्हणे. शिक्षणावर लय जोर दिला बाबासाहेबांना. पहा, पहिलीतल्या पोट्याला सुद्धा माहीत आहे. मग बाबासाहेबाचं मेन ध्येय होतं शिक्षण. बाबासाहेबांची मनापासून इच्छा होती सर्व घरातले व्यक्ती शिक्षित असले पाहिजे, त्यानं शिक्षण घेतलं पाहिजे, ते शिकले पाहिजे. हो मग बंडू, करायचं काय म्हटलं त्यासाठी? सांग ना तू काय करायचं. आता आपल्या गावातील जे गरीब वर्गातील लोक आहेत, ज्यांची परिस्थिती खूप हलाखीची दयनीय आहे, अशा कुटुंबाला शिक्षणासाठी होईल तेवढी मदत करा. प्रत्येक गावात असे कुटुंब परिवार आहेतच, आणि प्रत्येक गावात भीमजयंती साजरी करण्यासाठी वर्गणी जमा करतातच. तर मला म्हणणं असं आहे, त्याच वर्गणीतून काही पैसे आपल्याच गावातील गोरगरिबाच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात यावं, ज्यामुळे बाबासाहेबाच्या ध्येयाचे कणभर हिस्सेदार आपणही बनाव. आणि याच विचाराने प्रत्येक गावाने चालावे, ज्यामुळे प्रत्येक गाव शिक्षित होईल. आणि बाबासाहेबांची इच्छा आणि ध्येयपूर्ती की प्रत्येक माणूस शिक्षित असायला हवा, हे एक दिवस पूर्ण होईल. आणि हेच विचारधारा बाबासाहेबांची प्रत्येक गावात अविरत चालू ठेवावी असं मला वाटते. आणि प्रत्येक गावातल्या घराघरात शिक्षण पोचलं म्हणजे गाव शिक्षित होईल. गाव शिक्षित झालं तर देश शिक्षित होईल. आणि भारत देश पूर्ण साक्षर व्हावा हीच बाबासाहेबांची इच्छा होती. बाकी सरपंच साहेब तुम्ही पुढचं बोला आता. काय म्हणता मग भाऊराव देवराव? बोल सुधाकर, काय म्हणतं मग बोल. तर मंडळी, बंडू म्हणते ते खरंच आहे, आणि आपण आता बंडू म्हणते तेच करू. आणि भीम जयंती निमित्त बाबासाहेबांच्या ध्येयात कणभर हिस्सेदार होऊ. तर चला तयारी करायला लागा. हो सुधाकर भाऊ, डीजे सांगितलं नाही म्हटलं, आम्ही नाताहाडी कपडे कपडे घालून तयार आहो ना. डीजे गिजे सर्व आहे वैभव. चला मंडळी, मिरवणुकीची तयारी करा आणि शांततापूर्वक गावातून मिरवणूक काढून भीम जयंती साजरी करू. चला. वाजून बारे, वाजून पाना डीजे वाले. मग वाजलं नाही बरोबर गाणं, वाजून पा म्हटलं एक गाणं. एक गाणं लाव लवकर एक गाणं. हो हो, यास यास लगाता, अभी एक गाना लगाता मैं.